मंडळी आता आपण भेटतोय ते म्हणजे ओमकार आठवले ना, आणि थोड्याच वेळामध्ये तो आता आपल्याला काही माहिती सांगेल. नमस्कार, माझं नाव ओमकार आठवले. मी प्रथम वर्ष कला शाखेत FYB मध्ये भोगटे जोगळेकर वरिष्ठ महाविद्यालयामध्ये शिकत आहे. मानसशास्त्र आणि इतिहास या 2 विषयांची पदवीमध्ये मी शिकत आहे. इतिहासाची मला लहानपणापासून खूप आवड आहे आणि त्याच इतिहासाचा एक महत्त्वाचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून अनेक ठिकाणी त्यांच्याविषयीच्या काही अफवा पसरवल्या. पण खरंच तो राजा कसा होता आणि त्या राजानं या देशासाठी, इथल्या राज्यासाठी काय केलं आहे हे आपल्याला कळण्यासाठी, ही खरी माहिती कळण्यासाठी ती मी माझ्या पुढील वाचनात सांगत आहे. चालेल, चला. स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यासाठी माझ्या वक्तृत्व स्पर्धेचा विषय होता शिवचरित्र वाचन काळाची गरज. आणि माझं हे भाषण आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे CO, मराठी भाषा समितीचे अध्यक्ष अशा अनेक मान्यवरांनी ऐकलं आणि त्यावर कौतुकाची थाप दिली. तेच माझं छोटंसं भाषण आज मी तुमच्यासमोर सादर करतो की नेमकं शिवचरित्र आजच्या काळामध्ये वाचणं का गरजेचं आहे. असं आज काय होतंय की आपल्याला शिवाजी महाराजांचं चरित्र वाचण्याची इतकी नितांत गरज आजच्या एकेका तरुणाला पडलेली आहे. तर कालच मी एक व्हिडिओ बघत होतो की यशस्वी झालेला माणूस त्यामध्ये सांगत होता की आज मी इतका यशस्वी आहे, पण ज्यावेळी माझा जन्म झाला तिथली परिस्थिती तितकीशी काही चांगली नव्हती. मग आपण सर्वांनी विचार करूया की ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळी महाराष्ट्रामध्ये 1-2 नाही तर तब्बल 4 मोठ्या सत्तांचं राज्य होतं. तिथली जनता मान वर करून जगू शकत नव्हती. त्यांचे वडील शहाजीराजे हे एका पाचशाकडे चाकरी करत होते. त्यांची आई जिजामाता यांच्याकडे आपलं असं म्हणावं असं काही नव्हतं. आणि इतक्या खडतर परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तरी सुद्धा या परिस्थितीचा कुठेही उल्लेख न करता वयाच्या 12व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. आणि ही प्रचंड ध्येयशक्ती, इच्छाशक्ती करण्यासाठी आज आपण शिवचरित्र वाचलं पाहिजे. वयाच्या 15व्या वर्षी जर आजच्या काळातील आपण मुलगा बघितला तर कॉलेज बाहेर कुठेतरी बुलेट गाडी फिरवत एखाद्या कॅफेमध्ये बसलेला आढळतो. पण त्याच वयाच्या 15व्या वर्षी आपल्या सवंगड्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनातील पहिली लढाई लढली आणि ती इतकी यशस्वी झाली की त्यांनी तोरणागड जिंकून घेतला. त्यामुळेच आपण ज्या वयामध्ये आहोत त्या वयामध्ये आपण काय केलं पाहिजे हे आपल्याला कळण्यासाठी आपण ते शिवचरित्र वाचलं पाहिजे. आपण आज नेहमी म्हणतो की म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे पण ते आमच्या नाही शेजारच्या घरात. मग विचार करा, जर राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजांनी असा विचार केला असता तर आज कदाचित तुम्ही आम्ही एखाद्या पाचशाकडे चाकर म्हणून काम करत राहिलो असतो. पण त्यांनी असा विचार केला नाही. तर इथल्या रयतेला न्याय मिळवून देण्याचं सामर्थ्य इतरांमध्ये नाही तर ठीक आहे, आम्ही आमच्या मुलाला सामर्थ्यवान बनवू या असं ध्येय पालकांकडे असावं. म्हणून आजच्या पालकांनी सुद्धा ते शिवचरित्र वाचावं. आज खरं तर महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांआधी छत्रपती शिवाजी महाराज भंडारा जिजाऊंची गरज आहे. म्हणून त्या प्रत्येक मातेने या शिवचरित्र वाचावं. आणि खरंच मी मंडळाचे आभार मानतो की आज इतक्या मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित असताना मला त्यांनी भाषण करायची संधी दिली. त्यामुळे तुम्ही सुद्धा शिवचरित्र का वाचा त्याचं कारण म्हणजे आपल्या मुलाला शिवछत्रपतींसारखं नाही पण किमान त्यांसारखं काहीतरी काम तो करू शकेल या पातळीचं बनवण्यासाठी. आज आपण बघतो की अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भ एखाद्या धर्माशी जोडला जातो आणि सगळ्या संस्था आपले हात वर करतात. मी अनेक ठिकाणी सांगतो की तुम्हाला जर खरंच वाटत असेल की छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एखाद्या विशिष्ट धर्माशी संबंधित आहे तर तुम्ही माझ्यासमोर ऐतिहासिक पुरावे घेऊन बसा. मी ऐतिहासिक पुरावे घेऊन बसतो. कारण एवढ्या मोठ्या राजाला जर का आपण एखाद्या विशिष्ट जातीमध्ये, एखाद्या धर्मामध्ये, धर्माच्या चौकटीमध्ये बांधून ठेवत असतो तर खरंच त्या राजानं कोणतं कार्य आपल्यासाठी केलं आहे याची जाणीव आपल्याला कधी होणार नाही. म्हणून शिवचरित्र वाचावे. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख आला की आपण हिंदू म्हणून घोषणा देत बसतो आणि फक्त हिंदूच छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित होते अशी कुठली तरी कुणीतरी काढलेली संकल्पना विचारात घेतो. पण खरंच जर असं असतं तर मदारी मेहतर ज्याने आग्राच्या सुटकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची यशस्वीरित्या साथ दिली असा मुसलमान सेवक छत्रपती शिवाजी महाराजांकडे इतक्या मोठ्या
काळासाठी राहिला नसता. ज्याप्रमाणे स्वराज्यात घोडदळ आणि पायदळ महत्वाचं होतं, तसंच ते आरमार दलही महत्वाचं होतं. आणि त्या आरमार दलाचा प्रमुख छत्रपती शिवाजी महाराज दौलत खान एका मुसलमान व्यक्तीला बनवत असतील, तर आपल्याला असा कोणता अधिकार आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त एखाद्या धर्माशी किंवा एका जातीशी बांधण्याचा? छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये, त्यांच्या राज्य कारभारामध्ये 1-2 नाही तर तब्बल 18 पगड जाती जमातीतले लोक काम करत होते. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज एकजुटीने येऊन हे स्वराज्य निर्माण करू शकले. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वाची फोड म्हणजे कुठल्या एका धर्माशी किंवा जातीची संबंधित नव्हती, तर इथल्या मराठी माणसाशी संबंधित आणि या संस्कृतीला धरून जीवन जगण्याशी संबंधित होती. आणि हे आपल्याला कळण्यासाठी आपण शिवचरित्र वाचावं. जेव्हा अफजल खान स्वराज्यावर चालून आला, तर अफजल खान एवढं मोठं संकट होतं की पूर्ण स्वराज्य एका हातामध्ये अफजल खानाने जिंकून घेतलं असतं. पण त्याला तसं करता आलं नाही. त्याचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या गनिमी कावाच्या साह्याने त्याला पराभूत केलं. जर तुम्ही अफजल खानाचा विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा अफजल खानाची भेट घेतात तर त्यांचं वय 29 होतं आणि 29 वर्षापेक्षा जास्त लढण्याचा अनुभव हा अफजल खानकडे होता. दिल्लीचा सम्राट असणाऱ्या औरंगजेबाला जो बंदी बनवतो, अशा अफजल खानाचा एका शामियानामध्ये भेट घेऊन 2 मिनिटात खेळ संपवण्याची ताकद ही छत्रपती शिवाजी महाराजांमध्येच होती. आणि असं इतिहासात दुसरं कोणतंही उदाहरण तुम्हाला सापडणार नाही. जेव्हा अफजल खानाची भेट घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पुढे होतात, तेव्हा ते जिजाबाईंना विचारतात की आऊसाहेब, आम्ही आता जातो, पण चुकून जर आमचं काही झालं तर, एवढंच म्हणतात. आणि जिजाबाई थांबवतात, कारण त्याआधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माआधी जिजाऊंचे 4 पुत्र त्यांच्या कुशीमध्ये असताना मृत्यू पावले. एक पुत्र संभाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे बंधू, याच अफजल खानाने त्याला संपवलं. आणि आता एका आईचा 6वा मुलगा पुन्हा त्या अफजल खानाची भेट घ्यायला जातोय. जिवंत मागे येईल की नाही हे सुद्धा माहित नाही. तरी सुद्धा राजमाता जिजाऊ त्यांना जे उत्तर देतात, ते उत्तर जर आज खरोखर या महाराष्ट्रातील मराठी मातांनी जर विचारात घेतलं तर नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये घडतील. आऊसाहेब शिवबांना सांगतात की राजे, तुम्ही कोणतीही काळजी करू नका, बिंदास जा. जर उद्या तुमचं काही झालं तर मी समजेन की मी आधीच निपुत्रिक होते. माझ्या भाग्यामध्ये पुत्राचा योग नव्हता. म्हणजे एक माता आपले 5 पुत्र एका झटक्यानिशी आपल्या डोळ्यासमोर गेलेले बघते आणि तरीही 6व्या पुत्राला रयतेच्या कल्याणासाठी ते अफजल खानाशी झुंज द्यायला पाठवते. ही प्रचंड इच्छाशक्ती, हे रयतेपोटी असणारं प्रेम कळण्यासाठी आज आपण शिवचरित्र वाचावं. तानाजी मालुसरेंसारखा सवंगडी जेव्हा त्या सिंहगडात भारातीर्थ पडतो, तेव्हा स्वराज्याचा एवढा मोठा राजा छत्रपती शिवाजी महाराज त्याच्या मुलाचं लग्न लावण्यासाठी गावाला जातात. म्हणजे स्वराज्यातील एक सरदार, त्यांचा एक सवंगडी हा त्यांच्यासाठी किती महत्वाचा होता हे आज आपल्या लक्षात यावं. म्हणून आज आपण शिवचरित्र वाचावं. कारण आज आपण बघतो की आपल्याच बाजूचा असणारा आपल्या पोटात सुरा खुपसून जातो, आपल्याला त्याची भनक सुद्धा लागत नाही. आणि त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी इतके विश्वासू सवंगडी निर्माण केले. ज्यावेळी लाल महालामध्ये साहित्य खानावर छापा घालण्यात आला, तेव्हा लाल महालामध्ये पहिली उडी ना बाजीप्रभू देशपांडेंनी मारली होती, ना तानाजी मालुसरेंनी मारली होती, ना बाजी पालसकरांनी मारली होती. लाल महालामध्ये शत्रूंच्या एवढ्या मोठ्या गोटामध्ये पहिली उडी जर का कोणी मारली असेल तर ती स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी मारली. म्हणजे एवढ्या मोठ्या संकटात पुन्हा 1-2 सरदारांना ढकलून न देता त्या संकटाचा सामना ही स्वतः आधी करणार, मग सरदारांकडे वळवणार. ही प्रचंड इच्छाशक्ती, ही निष्ठा, हे रयतेवरचं प्रेम, हे रयतेला स्वातंत्र्य मिळवून देण्याची भावना आज आपल्याला कळण्यासाठी आपण शिवचरित्र वाचावं. आज नवरात्राचा उत्सव चाललाय, सगळीकडे दुर्गा माता दौड पसरते. मला काही कुठल्या संघटनांबाबत बोलायचं नाही, पण फक्त एवढंच म्हणायचंय की आज सकाळी जेव्हा आम्ही दुर्गा दौडीचे फुटेज त्या टीव्हीवर पाहत असतो, तेव्हाच खाली एक बातमी फ्लॅश होत असते की काल रात्री दांडिया खेळून येताना एका अल्पवयीन मुलीवर अब्रू लुटण्याचा प्रयत्न केला गेला. मग विचार करा, काय कळले आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज. जय भवानी म्हटलं की लगेच जय शिवाजी म्हणणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला कळले का हो? आज शिवजयंतीला सगळ्यांनी एकत्र यायचं, शिवरायांच्या पुतळ्याला हार घालायचा
इथेच आमची शिवभक्ती संपते, कारण आम्ही त्या राजाला कुठल्या तरी देवाचा अवतार मानून जातो आणि इथेच आमचं दैवत्व संपून बसतं. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज कदाचित असतील सुद्धा एखाद्या देवाचा अवतार, पण तो सुद्धा एक माणूस होता आणि त्याने या माणुसकीला जिवंत ठेवण्यासाठी जो लढा दिला, हे करण्यासाठी आज आपल्याला शिवचरित्र वाचायचं. शिवजयंतीला लावलेल्या मोठमोठ्या डिझाईनवरची जर तुम्ही गाणी ऐकलात तर शिला जवान हुई आणि मुन्नी बदनाम हुई सारखी गाणी जेव्हा ऐकवली जातात, त्या खरंच दुःख होतं की काय कळलं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून. याच गाण्यांवर नाचताना एका हातामध्ये तलवार घ्यायची, एका हातामध्ये भगवा झेंडा घ्यायचा, डोक्यावर चंद्रकोर लावायची की आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज कळले, जय भवानी जय शिवाजी म्हणायचं, आणि त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज कोण हेच आम्ही पूर्णतः विसरून जातो. आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी चौक्या आहेत, शाखा आहेत, तरी सुद्धा स्त्रियांवरच्या अत्याचाराचं प्रमाण अजूनही कमी झालेलं नाही, कारण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज खरंच कोण होते हे अजूनही कळलेले नाही. जेव्हा कल्याणाची सून ही सुरतेच्या लूट मधून शिवरायांच्या भर दरबारात समोर आणली जाते, त्या शिवरायांना वाटलं असतं तर 2 दिवस स्वतःकडे ठेवून स्वतःची हौसमौस करून मग तिला पाठवता आलं असतं, पण त्या राजावर त्या आईने तसे संस्कारही केले नव्हते. म्हणून पूर्ण दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या कल्याणाच्या सुनेचा जो उल्लेख केला, तो उल्लेख कळण्यासाठी, त्याच्या मागचा अर्थ कळण्यासाठी आज शिवचरित्र वाचावं. छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण दरबारासमोर म्हणतात की कदाचित इतकी सुंदर जर आमची आई असती तर आम्ही सुद्धा तिच्यासारखे सुंदर असतो. म्हणजे परस्त्रीला मातेचा मान देणारा राजा या मातीला लाभला नाही, हेच आम्हाला छत्रपती शिवरायांच्या चरित्रातून कधी कळलं नाही. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे असे एकमेव राजे होऊन गेले की त्यांच्या काळामध्ये एकाही शेतकऱ्याला आत्महत्या करावी असं वाटलं नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जर कृषी धोरणाचा तुम्ही अभ्यास केलात तर आज भारताला 75 वर्ष स्वातंत्र्य मिळवून झाल्यावर जी जी कृषी धोरणं आखली गेली त्याहून जास्त चांगल्या पद्धतीचं कृषी धोरण हे त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आखलेलं आपल्याला लक्षात येईल. आज आपल्याला ईव्हीएसच्या पुस्तकामध्ये वृक्षांचं संवर्धन करण्याची शिकवण दिली जाते, पण त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पर्यावरणाची निगा कशी राखावी, पर्यावरणाचं संवर्धन कसं करावं त्याचा उल्लेख आज्ञापत्रामध्ये लिहून ठेवला आहे, पण हे आम्हाला कधी कळलंच नाही. आणि हे करण्यासाठी शिवचरित्र वाचावं. जेव्हा आग्र्यावरून परत आले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात पाठी ठेवलेल्या संभाजी राजांबद्दल नक्कीच विचार आला असेल की आपल्या पोटचा गोळा आपण एवढ्या मागे ठेवून आलोय, उद्या कदाचित आपल्या समोर जिवंत येईल की नाही याची खात्री नाही, पण त्या रयतेसाठी एवढा मोठा निर्णय त्यांनी मागे पुढे बघितला नाही, एवढा मोठा निर्णय घ्यायला. आणि हे कळण्यासाठी आज आपल्याला शिवचरित्र वाचण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे निवडणुकी आधी 4 घोषणा दिल्या, लोकांना 4 आश्वासनं दिली की झालं, अशा प्रकारचा राजा नव्हता. तर जनतेच्या कल्याणासाठी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी लढत राहीन ही आत्मवृत्ती बाळगणारा राजा होता. आणि हे कळण्यासाठी आज आपल्याला शिवचरित्र वाचायचं. आणि शिवचरित्र वाचायचं म्हणजे 2 पानं शिवचरित्राची चालली मग आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज कळले असं न करता, छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या आयुष्यात जेवढं केलं तेवढं किमान जरी आपल्या 7 पिढ्यांनी जरी केलं तरी नक्कीच या महाराष्ट्राचं सुराज्य करण्याला आपल्याला वेळ लागणार नाही. आणि हे कळण्यासाठी आज आपण शिवचरित्र वाचावे. आज राज्याभिषेकाचा सोहळा आला की आपण नक्कीच रायगडावर जातो, एका हातात तलवार नाचवतो, दुसऱ्या हातात जय भवानी जय शिवाजी म्हणतो, राज्याभिषेक पार पडला असं जाहीर करतो. पण जर तुम्ही राज्याभिषेक हा रायगडावर का पार पडला याचं जर उत्तर तुम्हाला मिळालं, कदाचित तुमच्यापैकी बरेच जणांना माहित नसेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडालाच का स्वराज्याची नवी राजधानी म्हणून नेमलं, का रायगडावरच राज्याभिषेक करण्याचं ठरवलं. त्याचं कारण म्हणजे आज जर तुम्ही रायगड बघितला त्या रायगडाच्या आसपास वेगवेगळे 18 किल्ले तुम्हाला दिसून येतात. म्हणजे त्या काळी महाराष्ट्रामध्ये ज्या 4 परकीय सत्ता होत्या त्या 4 परकीय सत्तांनी एकत्र येऊन जरी राज्याभिषेक थांबवायचं ठरवलं तरी त्यांना आजूबाजूचे 18 किल्ले जिंकणे गरजेचं होतं आणि मग कुठे रायगडावर धडक देणं भाग होतं. म्हणजेच इतकी दूरदृष्टी छत्रपती शिवाजी महाराजांकडे होती. हे करण्यासाठी आज आपण शिवचरित्र वाचावं. ज्यावेळी अफजल खान प्रकरणात इंग्रजांचा संबंध आला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखून ठेवलं होतं की हे परदेशी, हे टोपीकर
यांचा उद्देश हा फक्त तराजूशी संबंधित नाहीये, तर याच्या पुढे जाऊन त्या तख्ताशीही संबंधित आहे. म्हणून वेगवेगळी धोरणं त्यांच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी आखून ठेवली होती. इतकी उत्तम राजनीती असणं, इतकं उत्तम शिवरायांचं धोरण असणं, हे करण्यासाठी आपण शिवचरित्र वाचावं. आज मॅनेजमेंट साठी अनेक लोक 15-15, 18-18 हजाराचे एक दिवसाचे क्लास करतात. हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. पण माझ्या त्या राजाचं जर तुम्ही व्यवस्थापन अभ्यासलात तर आज 350 वर्षानंतर सुद्धा त्या राजाच्या कोणत्याही किल्ल्याला भेट द्या, तुम्हाला तहानलेल्या पाण्याचा एक घोट जरी नाही मिळाला तरी मी माझं नाव बदलेन. इतकं उत्तम व्यवस्थापन छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी निर्माण केलं होतं की महाराष्ट्रातील कुठल्याही किल्ल्यावर जरी तुम्ही गेलात तरी तुम्हाला पाण्याची उणीव भासणार नाही. इतक्या चांगल्या प्रमाणात गोड्या पाण्याचे साठे त्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांनी विविध गड किल्ल्यांवर आखून ठेवले होते. याला म्हणतात दूरदृष्टी, याला म्हणतात इच्छाशक्ती. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वयाच्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात कदाचित 4 परकीय सत्तांच्या विरोधात उभं राहणं हे आपल्याला आज कल्पना करताना जरी सोपं वाटत असलं तरी ते तितकंसं सोपं नव्हतं. तरी सुद्धा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इथल्या रयतेच्या कल्याणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा हा एकमेव राजा इतिहासात होऊन गेला. आणि त्याचं हे चरित्र अभ्यासण्यासाठी शिवचरित्र वाचावं. म्हणून मी तुम्हाला जाता जाता एवढंच म्हणतो की आपण प्रत्येकाने किमान एकदा तरी शिवचरित्र वाचावं. पण नुसतं वाचून न थांबता कधीतरी त्यासारखं जगावं, कधीतरी त्यासारखं जगावं. धन्यवाद. जोरदार टाळ्या ओमकारसाठी. अतिशय सुंदर असं चरित्र सादर केलं शिवरायांचं. छत्रपती शिवाजी महाराज की